पसरवल्या। सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एक कृत्रिम वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला। कदाचित आपल्यापैकी अनेकांना काही किंतुपरंतु वाटत होता, परंतु मला विश्वास होता मालेगावची आपली जी जनता आहे ती जनता प्रत्येकाला ओळखते। गेल्या 25-30 वर्षाच्या पासून त्यांचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर जनता जनार्दन निर्णय करेल हा मला विश्वास होता आणि तो विश्वास आजच्या या निकालाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्याच्या जनता जनार्दन माय बापने परत एकदा दाखवून दिलेला आहे। मला वाटतं 1,06,000च्या पुढे हा जो काही लीड तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळाला। आपण टीव्हीवर पाहिलं असेल, मालेगाव पासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आता स्थापन होणार आहे आणि मालेगावकरांनी जो विश्वास टाकला की आपली जी काही कामं आहेत, मग येणाऱ्या काळामध्ये नार पार प्रकल्प गिरणार नदी जोड त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे। मालेगाव जिल्हा झाला पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये बेरोजगारांच्या हातांना काम मिळालं पाहिजे म्हणून अनेक उद्योगधंदे आपल्या मालेगावला आले पाहिजे। मालेगावच्या शेतकरी बांधवांची प्रगती झाली पाहिजे। शेतकऱ्यांची प्रगती होईल म्हणजे मजुरांना पण त्या ठिकाणी काम धंदे मिळणार आहे। त्या दृष्टिकोनातून मग नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ज्याच्यामध्ये मालेगावला आपल्याला मान्यता मिळालेली आहे या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मालेगावच्या शेतकऱ्यांची प्रगती साध्य करायची। त्याच्यासोबतच चालू वर्षाला आपला संकल्प आहे मालेगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे। मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याला आणायचं आहे आणि त्याच्यासोबतच इतर अनेक विकास कामं आपल्याला त्या ठिकाणी साध्य करायचे आहेत। आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, आपण बिलकुल काळजी करू नका। महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येतच आहे आणि त्याच्यामुळे मालेगावचं कोणत्याही विकासाचं काम थांबणार नाही। उलट जलद गतीने आपल्या मालेगावची विकासाची कामं त्या ठिकाणी मार्गी लागतील हा मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो। मला वाटतं विजय पण आपल्याला बसवता आला पाहिजे आणि ती संस्कृती पाळून आपण आतापर्यंत प्रचार केला, पातळी घसरू दिली नाही। विरोधकांनी